हॅलो एव्हरीवन. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुचं आपल्या आयुष्यात असणारं स्थान, त्यांचं महत्त्व हे मला तुम्हाला वेगळं पटवून द्यायची गरज नाही. पण काही लोक असे असतात ते स्वतःचे गुरु असतात. त्यांना असं वाटतं की ते स्वतःला मोटिवेट करतात किंवा ते त्यांच्यासाठी इनफ आहे, दे आर इनफ फॉर देमसेल्फ. आणि ह्याच्यात वाईट काहीच नाही. फक्त एवढंच करा की स्वतःला त्याचं क्रेडिट आजच्या दिवशी तरी नक्की द्या. गुरु म्हटलं की आपल्या आयुष्यात आपले सगळ्यात पहिले गुरु ऑफकोर्स आपले आई बाबा, त्याच्यानंतर आपले शिक्षक किंवा मी म्हणेन की आपली इष्टदेवता, गॉड हुम वी वर्शिप, हे सगळे आपले गुरुच आहेत. पण माझ्या आयुष्यात गुरु म्हणून माणसाच्या रूपात अशा काही व्यक्ती आल्या ज्यांनी माझं आयुष्यच बदलून टाकलं. आणि ह्या दिवशीच काय, मी प्रत्येक दिवशी त्या माणसांचा विचार करते आणि त्यांना थँक्यू म्हणते. सो मला माझा असा एक अनुभव शेअर करायचा आहे की म्हणजे मला असं वाटतं मी कॉलेजमधनं बाहेर पडल्या जॉब करायला सुरुवात केली. कारण मला जॉब करायला आवडायचं, इंडिपेंडंट राहायला आवडायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं तेव्हाही आणि आताही. त्याच्यामुळे फार लवकर मी जॉब करायला लागले आणि खूप वर्ष गेली अशी स्ट्रगलमध्ये. पण एका अशा ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा मी होते, मी नेहमीच म्हणते इयर 2016 जेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आणि जे गुरु म्हणून माझे बॉस होते, म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही शिकायचं एखादी गोष्ट ठरवली तर वय काय, वेळ काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच नाही करत. जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे किंवा तुम्ही यू आर ओपन फॉर एनी न्यू थिंग्स, टू ट्राय समथिंग न्यू, किंवा इफ यू आर रेडी टू ॲक्सेप्ट चेंज, मग गोष्टी आपोआप बदलतच जातात. बट यू हॅव टू थिंक और टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी खूप चांगलं काम केलं की मी ऐकत गेले, मी शिकत गेले आणि मी त्यांना माझा गुरु मानलं. दे आर माय मेंटॉर. आणि आजच्या दिवशी तर मी आवर्जून मेसेज करते त्यांना सांगायला की थँक्यू सो मच, तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं. सो हे जे माझे गुरु होते कॉर्पोरेट लाईफमधले, त्यांनी फक्त मला कॉर्पोरेट लेसन्स नाही दिले, दे टॉट मी लाईफ स्किल्स असो. कारण आजकाल आपण जे लाईफ कोच म्हणतो ना, तसेच ते माझे लाईफ कोच आहेत. त्यांनी मला अशा काही गोष्टी शिकवल्या. म्हणजे इट इज नॉट जस्ट रिलेटेड टू युअर वर्क और इट इज नॉट जस्ट लिमिटेड टू म्हणतात ना प्रॅक्टिकल थिंग्स, बट इट इज मोर अबाउट यू बिईंग अ पर्सन, हाऊ इट मॅटर्स. हे खूप महत्त्वाचं आहे ना. खूप कमी लोक असतात जे वंडर्स क्रिएट करतात तुमच्या लाईफमध्ये. काही लोक असे असतात जे ब्लंडर्स क्रिएट करतात. सो हू आर क्रिएटिंग ब्लंडर्स इन युअर लाईफ, leave it, leave them aside, let them do their task, their job. आणि जे लोक वंडर्स क्रिएट करतायत ना, त्यांना नक्की गिव्ह युअर ग्रॅटिट्यूड, पास युअर ग्रॅटिट्यूड टू देम. कारण खूप कमी लोक असतात जी इतरांसाठी काहीतरी चांगला विचार करतात किंवा इतरांसाठी काहीतरी असा विचार करतात की हे केलं ते ह्यांचं आयुष्य बदलेल. कदाचित त्या गोष्टी आपल्याला कधीतरी अशा खूप म्हणजे म्हणतात ना मनाला लागतात. पण इफ वी ॲक्सेप्ट इट और वी टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, ते आपल्या हितासाठीच असतं. आणि असे मला माझे 2-3 बॉस मिळाले जे अमेझिंग आहेत, अमेझिंग आहेत ॲज अ पर्सनॅलिटी. आणि मी जे काही आज ॲज अ पर्सनल स्टायलिस्ट किंवा मी जे काही आज माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे ना ओव्हरऑल, हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे. कारण मला अजूनही आठवतं आहे माझा पहिला दिवस ऑफिसमधला आणि मी ऑफिसला कशी गेली होती. त्यांनी मला काही शिकवलं नाही, काही सांगितलं नाही, फक्त मी ऑब्झर्व करत गेले. आणि आय जस्ट लिटरली म्हणजे म्हणतात ना मी फ्लॅट झाले त्यांची लिडरशिप स्टाईल बघून. मला फार ते आय गॉट इन्फ्लुएन्स थ्रू दॅट की हाऊ दॅट पर्सन इज स्टेईंग, हाऊ दॅट पर्सन इज कॅरिंग, त्यांचा अपिअरन्स, त्यांचं बोलणं, द वे दे आर प्रेझेंटिंग इन द टाऊन हॉल्स, किंवा ते मी प्रत्येक गोष्ट बघत गेले, एक्सपिरियन्स करत गेले. आणि मला टचवूड ऑलवेज अँड ऑलवेज फ्रॉम दॅट इयर नाव ऑनवर्ड्स अँड टिल नाव मला आजही अशाच लोकांबरोबर छानपैकी म्हणजे म्हणतात ना माझा जॉब असतो. आय एम टोटली डिरेक्टली रिलेटेड टू दिस सिनियर लिडरशिप टीम अँड दॅट रिअली हेल्प मी अ लॉट ॲज अ पर्सन. सो आज मला हेच सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात असा काही गुरु असेल, मेंटॉर असेल, तर त्यांना आजही नक्की सांगा. गिव्ह दिस क्रेडिट टू देम अँड कीप रिमेंबरिंग देम, बिकॉज त्यांनी आज तुम्हाला घडवलं आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने किंवा थोड्याफार प्रमाणात, असं मला नक्कीच वाटतं. कसा वाटला आजचा एपिसोड मला नक्की कळवा. अँड येस, हॅपी गुरुपौर्णिमा.